तुम्हाला इथे ए सेट दिलेला आहे आणि सांगितलं देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. ए चे कोणते 3 सबसेट तुम्हाला इथे लिहायला सांगितले. आता ए चे सबसेट लिहायचे, त्याचा अर्थ असे सेट की ज्या सेट मधले सर्व घटक जे आहेत ते सेट ए मध्ये असले पाहिजे. असे सेट की ज्या सेट मधले सर्व जे घटक आहेत ते ए मध्ये असले पाहिजे, त्याला म्हणतात सबसेट. समजा बी इक्वल टू, त्याच्यामध्ये समजा आपण घेतला 2 आणि 7. तर बघा 2 आणि 7 हे दोन्ही असणारे जे एलिमेंट्स आहेत हे ए मध्ये आहेत, याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. म्हणून बी हा ए चा सबसेट आहे. Therefore B is a subset of A. Second, C equal to, हा एम्प्टी सेट आहे. प्रत्येक एम्प्टी सेट जो असतो हा कोणाचाही सबसेट असतो, कुठल्याही सेटचा तो सबसेट राहतो. म्हणून C is a subset of A. थर्ड, D equal to, यांच्यापैकी कुठले असणारे एलिमेंट्स तुम्ही घेऊ शकता. साधा फक्त नुसता 2 घेतला तरी चालतो. मीन्स D is a सबसेट ऑफ A. अजून एखादा आपण एक्स्ट्रा घेऊया. 1, 3, 7. तर बघा तिन्ही पण एलिमेंट जे आहेत ते ए मध्ये आहेत, म्हणून E is a सबसेट ऑफ ए. हा क्वेश्चन परीक्षेला आतापर्यंत खूप वेळेला विचारलेला आहे, तर तयारी करून ठेवा.